नमस्कार. मी राजू निर्भवने, पोलीस डायरी न्यूज संचालक संपादक. आपण पाहत आहात पोलीस डायरी न्यूज. आपण बघत होतो आता काही दिवसापूर्वीपासून एक दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. या आंदोलनाकडं केंद्राच्या मोदी, शहा या संबंधित मंत्री यांचं कुठलंही लक्ष नाही. त्यांना फक्त शिक्षण मंत्री जो आहे धर्मेंद्र प्रधान, त्याला कोणत्याही पद्धतीमध्ये वाचवायचं आहे आणि हे सिद्ध करून दाखवायचं आहे का ती व्यक्ती एकदम निर्मळ आणि चांगली आहे. जर निर्मळ आणि चांगली आहे तर तो राजीनामा का देत नाही या गोष्टीविषयी. तर ह्या संदर्भामध्ये कॉक्रोच जनता पार्टीने तेथे दिल्लीला आंदोलन ठेवलं. आजही चालू आहे. नीट आंदोलनकर्त्यावर केंद्रीय शिक्षण मंत्र्याची मोठी टीका झाली. त्याने टीका केली त्या आंदोलनकर्त्यावर. त्यांना म्हणण्यात आलं का विघटनकारी घटकांची ही बी टीम आहे. या वक्त्यावरून मोठा वाद उफाळून आलेला आहे. का बरं? आताच चालू आपण बघतो हे ते एक ताजी घडामोडी बातमी आली आहे. अयोध्यामध्ये राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार जो झालेला आहे त्यावरती BJP, इतर पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवकांची फोडाफोडी करते. ते विघटनकारी घटक नाही का? तसंच खासदार संजय दीना पाटील खुलेआम पत्रकारांना धमक्या देतात, बॉम्बचं सांगतात, खूनचं सांगतात. हे विघटनकारी घटक नाही का? हो. आणि मग याविषयी जर आहे तर हे यांच्या अभिव्यक्तीचे विचार आहेत का? ही अराजकता नाही का? तुम्ही मागील काळात सांगितले का कॉक्रोच जनता पार्टीकडे त्यांचे अभिव्यक्ती विचार नाही, हे अराजकताचं द्योतक कारण आहे. मग आता हे काय आहे? हे अयोध्येमध्ये झालेलं कथित देणगीचं प्रकरण. हा खासदार संजय पाटील अशा पत्रकाराला धमक्या देतो. हे विघटनकारी घटक नाही का? ही तर तुमचीच टीम आहे ना. तुमची टीम उठते आणि ऐकण्यात येतं, बातम्यामध्ये बघतो आपण का इतक्या कोटीला खासदार विकत घेतला, 100 कोटीला घेतला विकत, आमदार विकत घेतले. मग हे तुमच्या अभिव्यक्ती विचार आहे का? नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती देशभरात विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांकडून आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथेही हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आंदोलनकर्त्याबाबत विघटनकारी घटकांची बी टीम असा उल्लेख केल्याने हा जो मोठा वाद उफाळून आलेला आहे. यावरती या वक्त्यावर अनेक विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की ते शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणे धर्मेंद्र प्रधान यांना या आंदोलनाचा आणि विद्यार्थ्यांच्या भावनांचा अपमान करण्याचा काही अधिकार नाही. हे आंदोलनाचा आणि विद्यार्थ्यांच्या भावनांचा अपमान असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. का हे अशा शिक्षण मंत्र्याला हे वाक्य शोभत नाही. दुसरीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थकाचे म्हणणे आहे की काही संघटना आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य त्या पार्श्वभूमीवर असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचं म्हणणं काय का फक्त राजकारण आम्हीच करावं, BJP वाल्यांनी या RSS वाल्यांनी आम्हीच हे राजकारण करावं, इतर कोणताही विद्यार्थी या भारतातला नागरिक याला अधिकार नाही आहे. जसं मागील काळामध्ये मंदिरात सुद्धा परवानगी नव्हती जाण्यासाठी आणि तिथे जनावराला, कुत्र्याला जाण्याची परवानगी होती. पण त्याच पद्धतीने हे राजकारण करायचा अधिकार नाही का कोणाला? 21व्या कलमानुसार जो अधिकार दिलेला आहे घटनेने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तो अधिकार जो दिलेला आहे आम्हाला तो सर्वांना लागू आहे. आणि त्या माध्यमातून या त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे धर्मेंद्र प्रधानचं का
राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय असो की सामाजिक असो, ते डोळ्याने सगळ्याला दिसतंय ना, खरं काय आणि खोटं काय. त्याच्यात काय वाद आला? सामाजिक काय, राजकीय काय, कोणत्याही हेतूने ते आंदोलन करत आहे ना, ते मी शांततेच्या रीतीने. हो, ही दिशाभूल करणं हे सरळ स्पष्ट चुकीचं दिसत आहे. हे चुकीचं धोरण स्पष्ट द्योतक दिसत आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात अनेक आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी देशभरातून होत आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक पदावरील व्यक्तींनीही आपल्या वक्तव्यामध्ये संयम राखणे अपेक्षित असते. या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. का बरं? या देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री या इतर त्यांची टीम धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी का घालत आहे? त्यांचा राजीनामा का घेत नाही? यामागे काय गोड बंगाल आहे? एवढे जनता, भारत देशातील इतर पक्ष, तरुण वर्ग, जो नीट पेपर फुटीचा जो विषय आहे तो झालेला आहे. तर त्यामुळं हे एक शिक्षण मंत्र्याला वाचवण्यासाठी ही पूर्ण देशाची संसदमध्ये बसलेली टीम राजी झालेली वाचवण्यासाठी. त्याला काय असं त्या शिक्षण मंत्र्यामध्ये? आणि हे जे घराघरातून गोरगरिबांचे मुलं बाळं मुली त्या ठिकाणी त्या मैदानात आलेले, उपाशी ताण आली, त्यांची वीज कापण्यात आली बसण्याच्या ठिकाणची, त्यांना अंधारात बसवण्यात आलं. परत त्याशिवाय त्यांना अन्न पाण्याच्या वाचून सुद्धा लाचार करण्यात आला, अन्न पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं. ह्या ज्या घटना ज्या घडत आहेत तर हे अभिव्यक्ती विचार आहेत का? हो. आणि हे अराजकता नाही का? हो. आणि ही विघटनकारी संघटना नाही का? तर हे सगळं जनताला दिसून येत आहे आणि प्रत्येकाचं आणि विचारवंताचं या गोष्टीवरती बारीक बारीक लक्ष लागून आहे. तर लवकरात लवकर या धर्मेंद्र प्रधानचा हा राजीनामा हा घेतलाच पाहिजे. आणि यामागे कोण कोण आहे, कोण कोण पेपर फुटीचे माग आहे, त्यांना अटक होऊन त्यांच्यावर लवकर लवकर कडक शासन झाली पाहिजे अशी आंदोलकाची तेथील मागणी आहे आणि जनतेची बी ही रास्त मागणी आहे.